छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध। दूध दरवाढीसाठी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचं आंदोलक शेतकऱ्यांसह गाई घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर। लातूरमधले बनावट खतांची विक्री करणारे आरोपी अद्यापही फरार। साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषी विभागाची कारवाई, मात्र पोलिसांचा तपास संथ गतीनं। पुण्यातल्या नामांकित पबमध्ये पोलिसांची छापेमारी, परवाना रद्द असताना सुद्धा मद्याची विक्री। मुंबईत म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलैमध्ये जाहिरात निघणार, ऑगस्टमध्ये लॉटरी काढण्यासाठी म्हाडाची तयारी। IAS अधिकारी स्वतःला सर्व विषयांमधले ज्ञानी समजून सरकार स्वतः चालवत असल्याचा आवंटार, नितीन गडकरींनी IAS अधिकाऱ्यांना सुनावलं। अर्थसंकल्पाच्या मंजुरी आधी GR काढून मुख्यमंत्र्यांनी पटलावर ठेवला, हा सभागृहाचा हक्कभंग। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात मांडणी, महायुतीला रामराम करण्याची तयारी करा, शरद पवार यांची अर्थसंकल्पावरून सरकारवर टीका। अमरावती शहर पोलिसांची मैदानी चाचणी उत्तीर्ण, 929 उमेदवारांची लेखी परीक्षा 7 जुलैला। परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना पुढच्या 15 दिवसात नियुक्तीपत्र मिळणार। तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच, हिंदू जनजागृती समितीचा अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा। तुळजापूरला पाणीटंचाईपासून दिलासा, शहराला आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा, बोरी धरणातली पाणी पातळीत वाढ झाल्यानं निर्णय।